झटपट निर्णय घेऊन आईसाठी आणला बघा फोन. पण कोण घेतला माहिती आहे का? काय म्हणता मित्रांनो, सकाळ सकाळी आंघोळ वगैरे झाली, आपल्याला जातो बघा दर्शन घ्यायला मारुतीरायाचे जुन्या गावी. मग काय रामू आणि मी सळून पोचलो बघा मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. आमच्या जुन्या गावातलं मंदिर आहे बघा. इथं या मंदिरामध्ये ना खूप साऱ्या आठवणी आहेत बघा. लहानपणी आम्ही जेव्हा दर्शन घ्यायला यायचो नाही तर खूप दंगा मस्ती करायचो बघा. तेव्हा मजा तर मजा यायची बघा. इथं पूजा वगैरे करून घेतलं. आता शेवटी बारीत बघा खोबर वाटायची. खूप नारळ फोडले म्हणजे साखराने खोबर खाल्लं पाहिजे ना. आईला देवीचं दर्शन वगैरे घेऊन मी सरळ आलो घरी. करून भूक खूप लागली होती बघा. आल्या चकल्या घेतले खाऊन. आता नंतर मी निघालो ओम सोबत. ओम हा माझा आत्याचा मुलगा आहे बघा. आकाश भैया, ओम, मी, रामू आम्ही निघालो सरळ मार्केटला म्हणजे देगलूरला बघा. आम्ही बसतो ट्रिपल सीट बघा. समोर पोलीस भेटून हीच प्रार्थना होती. मजबुरी होती ना, आम्ही ट्रिपल सीट आलोच बघा. पाऊसही लागला अचानक मध्ये. मग थांबून आम्ही आधी डिसिजन घेतलं काय घ्यायचंय काय नाही. म्हणून सरळ निघालो मार्केटला. मार्केटमध्ये बघतो काय गर्दा बाबा. डायरेक्ट घेऊन पोचलो बघा मोबाईल शॉपवर. आम्ही आलो तो शॉपवर दुसरा फोन घ्यायला, पण घेतला हा फोन बघा. बजेटमध्ये होता आणि बेस्ट ऑप्शनमध्ये होता आम्हाला. आणि घेऊन फोन आम्ही सरळ आलो बघा ज्यूस प्लास्टिक. रामूकून पार्टी होती. कसं काय पार्टी दिली माहिती नाही. आज पूजा पण आहे ना. मग भाजीपाला वगैरे घेतला, पूजेचं सगळं सामान घेतलं आणि आम्ही सरळ निघालो बघा घराकडे. गाडी दिली रामूकडे, सामान खूप होतं म्हणून सामान पकडलं. आता घरी येऊन पोहोचलोय. आई अचानक भयानक हैराण. फोन कसं काय? आईकडे नव्हता बघा फोन. पप्पाने दिला दीपावळीमध्ये आईला फोन गिफ्ट बघा. काय मग आई पण खुश, आम्ही पण खुश. आईला दिला फोन आणि फुलांचं माळा घेऊन मी आलो वर बघा. कारण आपल्याला बनवायचे ते हार दोन, एक कारला आणि एक बाईकला. मग काय काम दिलं तर आपल्याकडे दिलंय म्हणजे पूर्ण करणं आपलं काम. रामू त्याचा अनुभव सांगायचा पुण्यामधला कसं आहे काय नाही. असं बोलत बोलत दोन्ही हार आपले आरामात कंप्लीट झाले बघा. हार वगैरे म्हणून मी सरळ गेलो झोपी. उठून बघतोय काय संध्याकाळी झाली. मग काय आजीने वगैरे दिवे वगैरे लावले. चला म्हणलं फ्रेश वगैरे होऊया, आपल्याला पूजाही करायची आहे. मग झटपट फ्रेश झालो. कुठं नवीन कपडे टाकले आपले. तर खाली येऊन बघतोय काय आई पप्पा घेतात पूजा करायला. आधी केली त्यांनी कारची पूजा, नंतर आईने मस्तपैकी गाडीची पूजा केली. थोडे बहुत मी फटाके फोडले, थोडे बहुतच फोडले, जास्त नाही. तुम्ही पण बघा दीपावळी धमाके खूप करत असाल. असा धमाके करा, एन्जॉय करा. दीपावळी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आधीच आपल्याला दीपावळी 4-5 दिवस सुट्ट्या भेटतात. त्यामुळे दीपावळी धमाकेदार करा बघा. चला आरती वगैरे करूया आम्ही. भेटू तुम्हाला उद्या मी. बाय.